समीर माझ्या शेजारी दोन जाड कोट अंगावर घेऊन झोपलेला असायचा. त्याच्याकडे पाहिलं की तो खूप शांत आणि निरागस दिसायचा. त्याच्याकडे पाहून माझ्या चेहऱ्यावर आपसूक हसू यायचं. मी त्याच्यावर मनापासून प्रेम करायचे. मला वाटायचं की प्रेम म्हणजे कठीण दिवस एकत्र जगणं. प्रेम म्हणजे शेवटपर्यंत साथ न सोडणं. आमचं तळघरातलं घर खूप छोटं होतं. एक पलंग, एक जुनं टेबल, 2 ताटं आणि 2 कप एवढंच आमच्याकडे होतं. रस्त्याच्या बाजूला एक छोटीशी खिडकी होती. त्या खिडकीतून फक्त रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचे पाय दिसायचे. रात्री बाहेरून गाड्यांचे आवाज यायचे. पावसाचं पाणी त्या छोट्या खिडकीवर आपटायचं. भिंतींवर जुन्या ओलाव्याचे डाग होते. जमिनीवर नेहमी गारवा आणि धूळ असायची. डोक्यावरचा दिवा कधी कधी लुकलुकायचा. तरीही मी त्या जागेला माझं घर मानायचे. बहुतेक रात्री आम्ही फक्त झटपट तयार होणारे नूडल्स खायचो. समीर मात्र ते खूप चविष्ट असल्यासारखं म्हणायचा. तो हसला की मीही हसायचे. त्याने मला सांगितलं होतं की त्याचं सगळं संपलं होतं. त्याचा व्यवसाय अचानक बंद पडला होता. त्याचं कुटुंब त्याला सोडून गेलं होतं. त्याच्या म्हणण्यानुसार त्यांना कमकुवत माणसं आवडत नव्हती आणि त्यांनी त्याच्यावर कधीच प्रेम केलं नव्हतं. हे सांगताना त्याचा आवाज नेहमी भरून यायचा. जेवताना मी त्याचा हात हातात घ्यायचे. त्याची बोटं उबदार आणि स्वच्छ असायची, तर माझी बोटं कोरडी आणि कष्टानं खरखरीत झाली होती. मी त्याला नेहमी सांगायचे की मी त्याच्या पाठीशी आहे, त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ते ऐकून तो खाली मान घालून रडायचा. मला वाटायचं तो आयुष्याने खूप जखमी झालेला माणूस आहे. आयुष्याने त्याच्यावर अन्याय केला आहे, म्हणून मी आमच्यासाठी आणखी मेहनत घ्यायचे. मला स्वतःसाठी फार काही नको होतं. फक्त समीर सुरक्षित आणि आनंदात असावा एवढीच माझी इच्छा होती. मी रोज एका छोट्या उपहारगृहात काम करायचे. तिथे मी लाल रंगाचा पोशाख घालायचे. सलग 10 तास लोकांना जेवण वाढायचे. उद्धट लोकांनाही हसत मुखानं सामोरं जायचे. मोठ्याने बोलणाऱ्यांशी शांतपणे वागायचे. माझे मालक माझ्या कामाचं नेहमी कौतुक करायचे. दुपार होण्यापूर्वीच पाय दुखायला लागायचे. 2 वाजेपर्यंत पायांची बोटं जळजळ करायची. 4 वाजेपर्यंत टाचा असह्य दुखायच्या. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मोजे पूर्ण ओले व्हायचे. कधी कधी त्यावर रक्ताचे डागही दिसायचे. मी ते धुवून पुन्हा वापरायचे. सवलतीच्या दरात मिळालेले बूट विकत घ्यायचे. महिनाभरातच त्यांचे तळवे फुटायचे. मी बाजूला चिकटपट्टी लावायचे. एका टाचेखाली कागद भरायचे आणि स्वतःलाच समजवायचे की हे अजून चालतील, पण खरं तर ते कधीच नीट चालत नव्हते. रात्री उपहारगृहाचं काम संपवून मी घरी परत यायचे. तेव्हा माझी पाठ आणि अंग खूप दुखायचं. समीर जुन्या सोफ्यावर बसून त्याच्या दूरध्वनीवर खेळ खेळत असायचा. त्या पडद्याचा निळसर प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडलेला असायचा. तो म्हणायचा की त्याच्या मनाला थोडी विश्रांती हवी आहे. मी बसण्याआधी स्वयंपाक करायचे. अन्नाचा मोठा वाटा नेहमी त्यालाच द्यायचे. तो म्हणायचा की त्याला पोटभर खाणं गरजेचं आहे. मी फक्त हसायचे आणि हो म्हणायचे आणि त्याच्या कपाळावर हलकसं चुंबन घ्यायचे. तो त्याच्या नवीन व्यवसायाच्या योजना सांगायचा. जुन्या कागदांवर चौकटी काढायचा. नव्या ॲप्सची नावं लिहायचा. लवकरच गुंतवणूकदार त्याच्याशी संपर्क साधतील असं तो ठामपणे सांगायचा. मी त्याच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवायचे. मला मनापासून वाटायचं की तो एक दिवस नक्की यशस्वी होईल. एकदा घर भाडं देण्याची वेळ आली. उपहारगृहातून मिळालेला माझ्या पगारात तेवढे पैसे नव्हते. मी टेबलावर पैसे पुन्हा पुन्हा मोजले. समीर मात्र सोफ्यावरून माझ्याकडे पाहत बसला होता. तो माझ्या जवळही आला नाही. शेवटी मी त्याला एखादी नोकरी शोधण्याबद्दल विचारलं. माझा आवाज नेहमीप्रमाणे शांत आणि हळू होता. मला समीरचं मन दुखवायचं नव्हतं. त्यानं त्याचा दूरध्वनी पांघरुणावर फेकून दिला. क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याचे डोळे एकदम कठोर झाले. तो म्हणाला, मी प्रयत्न करतोय सई. तुला फक्त पैशांचीच काळजी आहे का? त्याचे शब्द थेट माझ्या मनाला लागले. त्यानं ओलावलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मला वाटलं होतं की तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे. एवढं बोलून तो माझ्याकडे तोंड फिरवून बसला. त्या क्षणी माझ्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली. मी त्याची वारंवार माफी मागितली. मी त्याला सांगितलं की माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. पैसे माझ्यासाठी काहीच महत्त्वाचे नाहीत. मला फक्त भीती वाटत होती एवढंच. मी त्याच्या शेजारी बसून रडत राहिले आणि त्यानं मला रडूही दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणखी एक काम शोधलं. आता
मी रात्री कार्यालय स्वच्छ करायचे, उंच इमारतींमधले मजले पुसायचे, मोठ्या अधिकाऱ्यांच्या टेबलाजवळचे कचरा पेट्या रिकामा करायचे, आरसे आणि स्वच्छतागृह घासून स्वच्छ करायचे. माझे दिवस आणखी लांब आणि कष्टाचे झाले होते. कधी कधी उरलेले थंड बटाट्याचे काप खाऊन दिवस काढायचे. त्यानंतर बसनं शहरात जायचे. रात्री कार्यालयातलं काम सुरू व्हायचं. माझ्या हातमोज्यांना भोकं पडली होती. माझ्यापेक्षा मोठ्या कचऱ्याच्या पिशव्या मी उचलायचे. गालिचांवरचे कॉफीचे डाग घासून काढायचे. मऊ चमड्याच्या खुर्च्या असलेल्या खोल्या स्वच्छ करायचे. तिथं ठेवलेली फळं अनेकदा कोणीच खायचं नाही. कधी कधी मी एक सफरचंद माझ्या कोटाच्या खिशात ठेवून घरी आणायचे. ते मी समीरसाठी जपून ठेवायचे. तो म्हणायचा की फळं खाल्ली की त्याचं लक्ष चांगलं केंद्रित होतं. त्यावर मी आनंदानं मान हलवायचे. मला वाटायचं की मी त्याच्या भविष्यासाठी काहीतरी चांगलं करत आहे. दर महिन्याचं घरभाडं मीच भरायचे. त्याच्या दूरध्वनीचं बिल मी भरायचे. त्याचे शर्ट मी विकत घ्यायचे. चित्र काढण्यासाठी लागणारी त्याची लेखन सामग्रीही मीच आणायचे. त्याचे केस कापण्यासाठीचाही खर्च मीच करायचे. तो म्हणायचा की चांगलं दिसणं व्यवसायासाठी महत्त्वाचं असतं. माझा कामाचा पोशाख शेगडीजवळ वाळत घालायचे, तरी त्यातून तळलेल्या अन्नाचा वास जात नव्हता. समीर अनेकदा म्हणायचा की त्याला आमचं आयुष्य अजिबात आवडत नाही. तो स्वतःला अगदी निरुपयोगी समजतो असं सांगायचा. मग तो म्हणायचा, तूच माझ्या आयुष्यातला प्रकाश आहेस. ते ऐकलं की मी त्याला मिठी मारायचे. त्या क्षणी माझे स्वतःचे सगळे त्रास मी विसरून जायचे. मला वाटायचं की त्याला माझी गरज आहे आणि तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. काही रात्री मला जेवणही जायचं नाही. पोटात सतत कळा यायच्या. मी फक्त गरम पाणी प्यायचे आणि झोपून जायचे. समीर विचारायचा, तुला बरं वाटतंय ना? मी नेहमी हो म्हणायचे, कारण मला त्याला काळजीत टाकायचं नव्हतं. तो मान हलवायचा आणि पुन्हा त्याच्या खेळात रमून जायचा. तो नेहमी म्हणायचा की गरीब पुरुषांना स्त्रिया सोडून जातात. गरीब माणसाचा सन्मान राहत नाही. मी त्याला वचन दिलं होतं की मी त्याला कधीच सोडून जाणार नाही. मी त्याला सांगितलं की मी इतरांसारखी नाही. माझ्यासाठी प्रेम सर्वात महत्त्वाचं आहे. ते ऐकून तो एका वेगळ्याच प्रकारे हसायचा. त्यावेळी मला त्या हसण्यामागचा अर्थ समजला नव्हता. मला फक्त माझा नवरा दिसायचा. त्याच्या दुःखाच्या गोष्टी ऐकू यायच्या. माझी जबाबदारीच मला दिसायची. मी त्या सगळ्याला प्रेम आणि निष्ठा असंच नाव दिलं होतं. म्हणून मी आणखी जास्त मेहनत घ्यायला लागले. असेच अनेक महिने त्या थंड तळघरात निघून गेले. आरशात माझा चेहरा दिवसेंदिवस सुकलेला दिसू लागला. माझे हात 30 वर्षांच्या स्त्रीपेक्षाही जास्त वयस्कर वाटू लागले. पायाचं दुखणं कधीच पूर्णपणे थांबत नव्हतं. बराच वेळ उभं राहिलं की गुडघेही दुखायला लागायचे. तरीही माझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीच हरवू दिलं नाही. समीर मात्र बहुतेक दिवस घरीच असायचा. तो म्हणायचा की नोकरी केली तर त्याच्या कल्पनाशक्तीवर परिणाम होतो. ताण सर्जनशील माणसांसाठी चांगला नसतो, असंही तो नेहमी सांगायचा. समीरला शांतता, भरपेट अन्न आणि भरपूर वेळ हवा असायचा. मी त्याला त्या तिन्ही गोष्टी दिल्या. खरं तर माझ्याकडचं जवळजवळ सगळंच त्याच्यासाठी होतं. एका रविवारी मी नेहमीपेक्षा उशिरा उठले. खोलीत सगळीकडे करडसर अंधुक प्रकाश पसरला होता. माझं अंग खूप जड झाल्यासारखं वाटत होतं. शरीरात अजिबात ताकद उरली नव्हती. सकाळी 9च्या सुमारास समीरनं माझ्या खांद्याला हलकं हलवून मला उठवलं. त्याला स्वच्छ कपडे हवे होते. दुपारी त्याचा एक महत्त्वाचा दूरध्वनीवरचा संवाद ठरला होता. मी काहीही न बोलता उठले आणि त्याचा शर्ट धुवायला लागले. गार पाण्यात माझी बोटं लाल झाली होती. तो माझ्या मागे उभा राहून सुस्कारे टाकत होता. शर्टाची कॉलर जुनी दिसते आहे असं तो मला म्हणाला. मी त्याची माफी मागितली आणि अजून जोरात घासू लागले. रात्री तो आमच्या भविष्यातल्या आयुष्याबद्दल बोलत बसायचा. तो म्हणायचा की एक दिवस आपलं स्वतःचं मोठं घर असेल. मला काम करावं लागणार नाही. माझ्या पायात मऊ आणि आरामदायी पादत्राणं असतील. मला भरपूर विश्रांती मिळेल. त्याचे ते शब्द मी मनात घट्ट जपून ठेवले होते. माझा त्याच्यावर विश्वास होता, कारण माझं त्याच्यावर प्रेम होतं. थकलेल्या मनाला जगण्यासाठी एका आशेची गरज असते. माझी ती आशा समीरच होता. माझी आशा त्या जुन्या सोफ्यावर बसलेली असायची. माझ्या अन्नाचा मोठा हिस्सा तो खायचा. प्रत्येक दिवस अगदी सारखाच जायचा. त्याचं खरं आयुष्य कसं आहे याची मला कल्पनाही नव्हती. मला फक्त आमचं गरीब घर माहीत होतं.
आणि त्या प्रत्येक दिवशी मी समीरचीच निवड करायचे. पण एका पावसाळी रात्रीनं माझं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. त्या दिवशी मी सलग 2 पाया काम केलं होतं. उपहारगृहात प्रचंड उकाडा आणि गोंधळ होता. माझं डोकं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. ताटं उचलताना माझे हात थरथरत होते. तरी मी स्वतःलाच धीर देत होते की अजून थोडं काम करायचं आहे. बाहेरचं वादळ थांबल्यावर पुन्हा ग्राहक यायला लागले. कोणाला गरम सूप हवं होतं, तर कोणाला कॉफी, तर कोणाला गोड पदार्थ. मी एकामागून एक ताटं घेऊन फिरत होते. माझ्या बुटांच्या आत पूर्ण पाणी शिरलं होतं. मोजे त्वचेला चिकटले होते. पायांची त्वचा सोलल्यासारखी जळत होती. सकाळपासून मी काहीच खाल्लं नव्हतं. फक्त पाणी पिऊन काम करत होते. माझ्या मालकांनी मला थोडा वेळ बसायलाही सांगितलं, पण मी त्यांना मला काही झालेलं नाही असंच सांगितलं. पण ते खोटं होतं, कारण घरभाडं भरायची वेळ जवळ आली होती. मला प्रत्येक पैशाची गरज होती. रात्री 10च्या सुमारास माझ्या भोवतीची खोली हलती आहे असं मला वाटायला लागलं. मी एका हातानं समोरचा काउंटर पकडला. दुसऱ्या हातातलं ताट माझ्या हातातून निसटलं आणि माझ्या पायाजवळ फुटलं. एक स्त्री मोठ्याने मदतीसाठी ओरडली. पुढच्या क्षणी मी गुडघ्यावर कोसळले. दूरवरून कोणाचे तरी आवाज ऐकू येत होते. कुणीतरी माझं नाव 2दा घेतलं. कुणीतरी माझ्या डोक्याखाली कोटाची घडी ठेवली. माझ्या मालकांनी तातडीनं रुग्णवाहिका बोलावली. मी उठायचा प्रयत्न केला, पण माझं शरीर माझं ऐकत नव्हतं. रुग्णवाहिकेनं मला रुग्णालयात आणलं. तिथले तेजस्वी दिवे डोळ्यांना सहन होत नव्हते. एका परिचारिकेनं मला अनेक प्रश्न विचारले. मी हळूहळू उत्तरं दिली. माझा घसा कोरडा पडला होता. शरीरात अजिबात ताकद उरली नव्हती. हृदय खूप वेगानं धडधडत होतं. काही तपासण्या झाल्यानंतर एक डॉक्टर माझ्याकडे आले. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण स्वभाव खूप शांत आणि आपुलकीचा होता. त्यांनी मला सांगितलं की माझ्या शरीराला विश्रांतीची नितांत गरज आहे. मी पुरेसं खात नाही आणि स्वतःला क्षमतेपेक्षा जास्त राबवते आहे. ते माझ्याकडे अतिशय गंभीरपणे पाहत म्हणाले, तुम्हाला किमान 1 आठवडा पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल. तुमच्या हृदयाला आता आरामाची गरज आहे. मी त्यांच्या चेहऱ्याकडे नुसती पाहतच राहिले. 1 आठवडा काम न करणं ही गोष्ट मला अशक्य वाटत होती. मी एकही दिवसाची पाळी चुकवू शकत नव्हते. मला पगार गमावणं परवडणारं नव्हतं. त्यांनी पुन्हा शांतपणे ऐकून घ्यायला सांगितलं. ते म्हणाले, यापुढेही असंच सुरू राहिलं तर तुमचं हृदय कधीही साथ सोडू शकतं. त्यांचे ते शब्द ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. पण त्या क्षणीही माझ्या मनात पहिला विचार घर भाड्याचाच आला. माझ्या मनात सतत समीरचाच विचार सुरू होता. तो मला नक्की मदत करेल असं मला वाटलं होतं. परिचारिकेनं काही कागद माझ्या हातात दिले आणि रुग्णालयाचा माझ्या वाट्याचा खर्च सांगितला. तो $500 होत होता. त्या आकड्याकडे मी बराच वेळ नुसती पाहतच राहिले. तो आकडा माझ्या संपूर्ण आयुष्यापेक्षाही मोठा वाटत होता. कागद हातात धरताना माझे हात थरथरत होते. मी रुग्णालयातून समीरला दूरध्वनी केला. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यानं दूरध्वनी उचलताच माझा आवाज भरून आला. मी त्याला सांगितलं की मी कामाच्या ठिकाणी बेशुद्ध पडले होते. मला खूप भीती वाटते आहे असंही मी सांगितलं. मग मी त्याच्याकडे मदत मागितली. समीर, मला $500 हवेत. रुग्णालयाचा खर्च भरायचा आहे. डोळ्यातले अश्रू पुसत मी त्याच्याशी बोलत होते. मला वाटलं होतं तो प्रेमाने माझी विचारपूस करेल, मला धीर देईल, पण मी चुकीची ठरले. त्यानं दूरध्वनीवर एक मोठा थंड सुस्कारा सोडला. मग अगदी निर्विकार आवाजात म्हणाला, सई, तुला माहीत आहे ना, माझ्याकडे एक पैसाही नाही. तुलाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. त्यानंतर त्यानं आणखी कठोर शब्द उच्चारले. तो म्हणाला, रुग्णालयातून निघून ये. आपण ते बिल भरू शकत नाही. मी दूरध्वनी घट्ट पकडून बसले. माझ्या डोळ्यातून गरम अश्रू वाहत होते. छातीतली वेदना आधीपेक्षा जास्त वाढली. त्यानं माझी आणखी काही विचारपूसही केली नाही. मी त्याला डॉक्टरांनी दिलेला इशाराही सांगितला. माझं हृदय खूप अशक्त झालं आहे असंही सांगितलं. पण तो म्हणाला, डॉक्टर लोक नेहमी लोकांना घाबरवतात. रुग्णालयांना फक्त पैसे कमवायचे असतात. त्यानं मला घरी यायला सांगितलं आणि लगेच दूरध्वनी बंद केला. मी त्या रुग्णालयाच्या पलंगावर एकटीच बसून राहिले. माझ्या अंगावरच्या कामाच्या पोशाखातून अजूनही तळलेल्या अन्नाचा वास येत होता. माझे बूट खुर्चीखाली पडले होते. दोन्ही बाजूंना चिकटपट्टी लावलेली होती. एका मोजाच्या मागच्या बाजूला रक्ताचा डाग दिसत होता. त्या क्षणी मी स्वतःला खूप लहान, खूप एकटी
आणि पूर्णपणे असहाय्य वाटत होते. थरथरणाऱ्या हातांनी मी कागदावर सही केली आणि पूर्ण उपचार होण्यापूर्वीच रुग्णालयातून बाहेर पडले. बाहेर अजूनही मुसळधार पाऊस पडत होता. माझ्याकडे मोटार भाडं देण्या इतकेही पैसे नव्हते, म्हणून मी पावसात चालतच घरी निघाले. प्रत्येक पावलागणिक डोकं गरगरत होतं. रस्त्यावरील दिवे डोळ्यांना खूप तेजस्वी वाटत होते. वेगानं जाणाऱ्या गाड्या माझ्या पायांवर पाणी उडवत होत्या. माझा कोट पूर्ण भिजून जड झाला होता. मध्येच मला भिंतीचा आधार घ्यावा लागत होता. मी स्वतःलाच समजावत होते की आपण गरीब आहोत. प्रेमात असे कठीण प्रसंग येतच असतात. घरी पोहोचल्यावर दार समीरनं उघडलं. त्याच्या चेहऱ्यावर चिडचिड आणि झोप दिसत होती. तो फक्त एवढंच म्हणाला, इतका का उशीर झाला? मी त्याला सांगितलं की चालत यायला खूप त्रास झाला. त्यानं फक्त मान हलवली आणि पुन्हा आत जाऊन बसला. त्यानं माझा हात धरला नाही, मला आधार दिला नाही. मी चहा करायला उभी राहिले. शेगडीजवळ माझे हात थरथरत होते. समीर पांघरुणात बसला होता. तो म्हणाला, काहीतरी खायला करशील का? मी एक क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि मग शांतपणे नूडल्सचं पाकिट उघडलं. माझ्या शरीराला विश्रांतीची आर्त गरज होती. तरीही मी आधी त्याच्यासाठी अन्न बनवलं. मध्यरात्र उलटल्यानंतर मी पलंगावर पडले. छातीत जडपणा जाणवत होता. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. समीर मात्र माझ्या शेजारी निर्धास्त झोपला होता. मी मात्र अंधारलेल्या छताकडे पाहत रात्रभर जागी होते. पुढचा आठवडा मी थोडं कमी काम केलं, तरी उपहारगृहात जाणं थांबवलं नाही. पूर्ण विश्रांती घेणं मला परवडणार नव्हतं. रात्रीच्या कार्यालयातलं काम फक्त 2 दिवस टाळलं. तेव्हा समीर म्हणाला की आपल्याला पैशांची खूप गरज आहे. त्याच्या त्या शब्दांमुळे मलाच अपराधी वाटू लागलं. मी पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवायचा प्रयत्न केला. त्याची भीती समजून घ्यायचा प्रयत्न केला. मी स्वतःलाच समजावत राहिले की त्याला स्वतःची लाज वाटते आहे. तो असहाय्य आहे. गरीब माणसं कधी कधी अशीच कठोर वागतात. खरं तर मी हे सगळं स्वतःलाच खोटं सांगत होते, फक्त त्याचं समर्थन करण्यासाठी. एका शनिवारी मी त्याचे कपडे धुवायला घेतले. आमच्या घरी धुण्याचं यंत्र नव्हतं, म्हणून कपड्यांच्या पिशव्या घेऊन मी धुलाई केंद्रात गेले. प्रत्येक वेळी नाणी मोजून यंत्र सुरू करावं लागायचं. मी माझा कामाचा पोशाख आणि समीरची विचार धुतली. प्रत्येक पैशाची बचत करायची होती. नेहमीप्रमाणे मी त्याची विचार उलटी केली आणि खिसे तपासायला गेले. तेवढ्यात माझ्या बोटांना एखादी कठीण वस्तू लागली. ती थंड आणि वजनदार होती. मी ती वस्तू हळूहळू बाहेर काढली. माझ्या हातात काळ्या रंगाचं गुळगुळीत धातूचं एक कार्ड होतं. ते खूप महागडं आणि वेगळंच दिसत होतं. असं कार्ड मी आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. त्यावर समीरचं पूर्ण नाव चांदीसारख्या उठावदार अक्षरांत कोरलेलं होतं. ते पाहताच माझा घसा कोरडा पडला. मी पुन्हा एकदा ते नाव वाचलं. ते नाव माझ्यासाठी अगदी ओळखीचं होतं. माझ्या नवऱ्याचंच नाव त्या कार्डावर होतं, जो स्वतःला गरीब म्हणायचा, ज्याच्याकडे एक पैसाही नाही असं सांगायचा. त्याच्याकडे असं महागडं कार्ड होतं. माझे हात थरथरू लागले. मी पुन्हा त्याच्या खिशात हात घातला. आत एक चुरगळलेली पावती सापडली. ती थोडीशी दुमडलेली होती, पण सगळं स्पष्ट वाचता येत होतं. ती शहरातल्या एका अतिशय नामांकित उपहारगृहाची पावती होती. तिथे फक्त श्रीमंत लोक जातात हे मला माहीत होतं. एकदा त्या इमारतीतलं कार्यालय स्वच्छ करायचं काम मी केलं होतं. पावतीवरची एकूण रक्कम $2000 होती. मी त्या आकड्याकडे नुसती पाहतच राहिले. एका जेवणासाठी $2000. पावतीवरची तारीखही स्पष्ट दिसत होती. ती नेमकी त्याच दिवसाची होती ज्या दिवशी मी रुग्णालयातून त्याच्याकडे मदतीची याचना केली होती. मी ती पावती हातात धरून निशब्द बसून राहिले. माझं संपूर्ण शरीर गार पडलं. गुडघ्यातली ताकदच निघून गेल्यासारखी वाटली. माझी नजर माझ्या बुटांकडे गेली. त्यांना लावलेली चिकटपट्टी अजूनही तशीच होती. एका टाचेजवळ रक्ताचा डागही दिसत होता. मग पुन्हा माझी नजर त्या पावतीवर गेली. एका जेवणासाठी $2000 खर्च झाले होते. माझ्या रुग्णालयाच्या खर्चासाठी फक्त $500 लागणार होते. पण त्यानं मला रुग्णालयातून बाहेर पडायला सांगितलं होतं. स्वतःच काहीतरी मार्ग काढ असं सांगितलं होतं. आणि तो मात्र राजासारखा महागड्या उपहारगृहात जेवत होता. मी दुलाही केंद्रातल्या बाकावर शांत बसले. माझ्या भोवती धुण्याची यंत्र मोठ्या आवाजात फिरत होती. दाराजवळ लोक बोलत होते. एका छोट्या मुलाचं हसणंही ऐकू येत होतं. पण माझ्या कानावर काहीच पडत नव्हतं. मला फक्त समीरचे शब्द पुन्हा पुन्हा ऐकू येत होते.
तुला माहीत आहे माझ्याकडे पैसे नाहीत. रुग्णालयातून निघून ये. तुला फक्त पैशांचीच काळजी आहे का? प्रत्येक वाक्य माझ्या मनावर पुन्हा पुन्हा घाव घालत होतं. प्रत्येक शब्द आता घाणेरडा आणि धारदार वाटत होता. त्या क्षणी मला माझं संपूर्ण आयुष्य अगदी स्पष्ट दिसायला लागलं. माझा नवरा गरीब नव्हता. तो उपाशीही नव्हता. तो अडचणीत अडकलेला नव्हता. तो बिचाराही नव्हता. तो एक खोटारडा होता आणि मी मात्र त्याच्या खोट्याच्या जगात जगत होते. मी ते काळं कार्ड पुन्हा काळजीपूर्वक त्याच्या खिशात ठेवलं. पावती मात्र मी माझ्या पिशवीत दुमडून ठेवली. उरलेले कपडे शांतपणे धुतले. तिथं माझ्या डोळ्यातून एकही अश्रू आला नाही. रडूही जणू माझ्यापासून दूर गेलं होतं. त्याऐवजी माझ्या मनात एक कठोर निर्धार तयार होत होता. त्या रात्री मी समीरकडे शांतपणे पाहत बसले. तो निवांतपणे जेवत होता. मग त्यानं विचारलं, आज तू काहीतरी वेगळीच दिसते आहेस. काय झालंय? मी फक्त एवढंच म्हणाले, थोडा थकवा आहे. तो म्हणाला, आज लवकर झोप. उद्या तुला बरं वाटेल. मी त्याच्या स्वच्छ हातांकडे पाहत राहिले. त्या क्षणी माझी प्रचंड इच्छा होत होती की ते काळं कार्ड त्याच्या समोर फेकून द्यावं. त्याला सगळं विचारावं आणि मनातला सगळा राग ओरडून बाहेर काढावा. पण मी काहीच बोलले नाही. मला अजून सगळं जाणून घ्यायचं होतं. मला स्वतःच्या डोळ्यांनी पूर्ण सत्य पाहायचं होतं. मला पक्के पुरावे हवे होते. म्हणून मी हलकसं हसले. रात्रीचं जेवण झाल्यावर भांडी धुवून ठेवली. त्याचे स्वच्छ कपडे घडी घालून ठेवले. त्याची विजार खुर्चीवर ठेवली. ते काळं कार्ड मात्र मी लपवूनच ठेवलं. त्या रात्री मी डोळे मिटले, पण झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मनात एक ठाम योजना तयार झाली होती. समीर मात्र नेहमीसारखाच वागत होता. तो टेबलाजवळ बसून निवांत कॉफी पित होता. नव्या व्यवसायाच्या कल्पना सांगत होता. यश आता अगदी जवळ आलं आहे असं आत्मविश्वासानं बोलत होता. शेवटी त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि शांतपणे मान हलवली. माझं शरीर अजूनही पूर्णपणे सावरलं नव्हतं. कधी छातीत अजूनही वेदना व्हायच्या, पण आता माझं मन पूर्ण जागं झालं होतं. समीरची प्रत्येक हालचाल मी बारकाईनं पाहू लागले. तो बोलत असलेल्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देऊ लागले. तो कधी चूक करतो याची मी शांतपणे वाट पाहत होते. 3 दिवसांनी तो सकाळी नेहमीपेक्षा लवकर तयार झाला. त्यानं त्याचा सगळ्यात चांगला शर्ट घातला. केसही अगदी नीट विंचरले. तो म्हणाला, आज एका ओळखी वाढवणाऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे. व्यवसायासाठी ते खूप महत्वाचं असतं. त्याच्या चेहऱ्यावर थोडी घाई दिसत होती, पण गरिबीचं कोणतंच चिन्ह दिसत नव्हतं. मी स्वयंपाकघरात भांडी धुत उभी होते. माझे हात अजूनही साबणाच्या पाण्यात होते. तो नेहमीसारखाच गोड हसला आणि म्हणाला, मला बससाठी $20 देशील का? त्याचा चेहरा पुन्हा एकदा निरागस दिसत होता. मी शांतपणे हात पुसले. माझ्या पिशवीतून पैसे काढले. ते माझ्या दुपारच्या जेवणासाठी ठेवलेले पैसे होते. तरीही मी त्याच्या हातात दिले. त्यानं माझ्या गालावर हलकसं चुंबन घेतलं आणि बाहेर निघून गेला. त्याच्या पावलांचा आवाज पूर्णपणे नाहीसा होईपर्यंत मी थांबले. त्यानंतर लगेच माझा कोट घातला. माझी मैत्रीण नेहानं त्या सकाळी तिची मोटार मला वापरायला दिली होती. मला तिची मदत हवी आहे एवढंच मी तिला सांगितलं होतं. मी घाईघाईनं मोटारीत बसले आणि थोड्या अंतरावर जाऊन उभी राहिले. माझं हृदय जोरात धडधडत होतं. समीर रस्त्यानं चालत येताना दिसला, पण तो बस थांब्याकडे गेला नाही. तो एका बंद दुकानामागे वळला. मी त्याच्याकडे एकटक पाहत राहिले. तिथं आधीच काळ्या रंगाची एक अलिशान मोटार उभी होती. ती अगदी नवीन होती. करड्या आकाशाखाली सुद्धा तिची चमक लपत नव्हती. एक माणूस उतरला आणि आदरानं समीरसाठी दरवाजा उघडून उभा राहिला. समीर अगदी त्या मोटारीचा मालक असल्यासारखा निर्धास्तपणे आत बसला. त्या क्षणी माझ्या आजूबाजूचं सगळं जणू शांत झालं. स्वतःला गरीब म्हणणारा माझा नवरा अशा महागड्या मोटारीत बसत होता. स्वतःला कंगाल म्हणणाऱ्या माणसासाठी चालक दरवाजा उघडत होता. माझे कष्टानं खरखरीत झालेले हात सुकांवर घट्ट रोवले गेले. मी मोटार सुरू केली आणि सुरक्षित अंतर ठेवून त्याच्या मागे निघाले. काळी गाडी शहराच्या गरीब भागातून पुढे निघून गेली. ती दुकानं, बस थांबे आणि उंच कार्यालयांच्या इमारतीमागे टाकत पुढे जात होती. नंतर शहराचा रस्ता संपला. दोन्ही बाजूंना मोठमोठी आणि अलिशान घरं दिसायला लागली. हिरवीगार, नीटनेटकी अंगणं नजरेत भरत होती. आम्ही राज्यातल्या सगळ्यात श्रीमंत भागात पोहोचलो होतो. त्या परिसराची मला ओळख होती.
एकेकाळी मी तिथल्या काही घरात साफसफाईचं काम केलं होतं. त्या लोकांच्या मोटार तळांनाही उबदार ठेवण्याची सोय होती. त्यांच्या कुत्र्यांनाही आमच्यापेक्षा चांगलं अन्न मिळायचं. तरीही मी त्या काळ्या गाडीचा पाठलाग करत राहिले. थोड्याच वेळात ती एका प्रचंड उंच लोखंडी प्रवेशद्वारासमोर थांबली. बाजूच्या छोट्या सुरक्षा कक्षातून एक रक्षक बाहेर आला. त्यानं समीरकडे पाहून हसत मान हलवली. क्षणात ते मोठं प्रवेशद्वार आपोआप उघडलं. मोटार एका लांब रस्त्यानं आत गेली. त्या रस्त्याच्या शेवटी एक प्रचंड अलिशान वाडा उभा होता. मी माझी मोटार प्रवेशद्वारापासून दूर उभी केली. माझ्या हातांना जणू संवेदनाच उरली नव्हती. मी त्या प्रचंड वाड्याकडे नुसती पाहतच राहिले. त्याच्या मोठमोठ्या काचेच्या खिडक्यातून उबदार प्रकाश बाहेर पडत होता. प्रत्येक खोली उजळून निघाली होती. आत लोक हातात पेयाचे चषक घेऊन वावरत होते. मी सावधपणे मोटारीतून उतरले आणि झाडांच्या सावलीतून पुढे सरकू लागले. माझे स्वस्त बूट ओल्या गवतामध्ये रुतत होते. चिकटपट्टी लावलेल्या बुटाचा घास पुन्हा माझ्या जखमी टाचेला लागत होता. मी हळूहळू अंगणाजवळ पोहोचले. तिथे कोणाचंच माझ्याकडे लक्ष नव्हतं. मोठ्या काचेच्या भिंतीतून माझी नजर आत गेली आणि मी समीरला पाहिलं. त्याच्या अंगावर आता तो जुना शर्ट नव्हता. त्यानं गडद रंगाचा मखमली पोशाख घातला होता. तो त्याला अगदी उठून दिसत होता. त्याचे केस व्यवस्थित बसवलेले होते. एका हातात त्यानं शॅम्पेनचा चषक धरला होता. ते दृश्य पाहताच माझ्या पोटात एकदम गोळाच आला. समीर तिथल्या श्रीमंत लोकांबरोबर मनमोकळेपणानं हसत होता. त्यांच्या अंगावर महागडे दागिने आणि देखणी पोशाख होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान, आनंद आणि निर्धास्तपणा दिसत होता. समीरही त्यांच्यासारखाच अगदी आनंदी दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलीच चिंता नव्हती. त्याच्या शेजारी एक उंच रुबाबदार स्त्री उभी होती. तिचे रुपेरी केस अतिशय नीटनेटके होते. तिच्या अंगावरचा पोशाख प्रकाशात चमकत होता. समीरच्या गोष्टींमधून मी तिला ओळखलं. ती वसुधा होती, त्याची आई. त्याने मला नेहमी सांगितलं होतं की तिनं त्याला कायमचं सोडून दिलं होतं. पण इथे ती प्रेमाने त्याच्या हाताला स्पर्श करत होती आणि त्याच्याबरोबर मनापासून हसत होती. तिच्या चेहऱ्यावर त्याच्याबद्दल रागाचा लवलेशही नव्हता. उलट तिच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद दिसत होता. समीर तिच्या अगदी जवळ झुकून तिच्या कानात काहीतरी बोलला. त्यावर दोघंही मोठ्यानं हसू लागले. मी आणखी सावधपणे अंगणाच्या दिशेनं सरकले. एका काचेच्या खिडकीला अगदी छोटीशी फट होती. त्या फटीतून उबदार हवा बाहेर येत होती आणि त्यांचं बोलणंही स्पष्ट ऐकू येत होतं. मी अंधारात शांत उभी राहून सगळं ऐकू लागले. माझं हृदय आतून पूर्ण गार पडलं होतं. तेवढ्यात एका माणसानं माझ्याबद्दल विचारलं. तो मला उपहारगृहात काम करणारी बायको म्हणाला. ते ऐकताच समीर भोवती उभे असलेले सगळे लोक हसू लागले. समीरनं हातातला चषक उंचावला आणि हसत म्हणाला, 3 वर्ष झाली तरी तिला अजून काहीच कळलेलं नाही. पुन्हा एकदा सगळ्यांच्या हसण्यानं वातावरण दुमदुमलं. तो पुढे म्हणाला, माझ्या विश्वस्त निधीतला 1 पैसाही मी खर्च केला नाही. असं म्हणत त्यानं एका बोटानं चषकावर हलकासा ठोका दिला. माझा श्वास जणू अर्ध्यातच अडकून राहिला होता. मी समोरची दगडी भिंत घट्ट पकडली. समीर मात्र हसतच बोलत राहिला. ती माझ्यासाठी 3 ठिकाणी काम करते. रोज रात्री मला जेवण बनवून वाढते. तो जणू एखादा विनोद सांगतो आहे अशा आविर्भावात हसत होता. तेवढ्यात एका स्त्रीनं विचारलं, पण तू हे सगळं का केलंस? तिच्या आवाजात कंटाळा आणि बेफिकिरी होती. समीरनं खांदे उडवले आणि म्हणाला, सुरुवातीला हा फक्त एक प्रयोग होता. माझ्यावर माझ्या पैशांमुळे नव्हे तर खरंच प्रेम करणारी स्त्री शोधायची होती. त्यानं पुन्हा शॅम्पेनचा एक घोट घेतला आणि स्वतःला अतिशय चांगला माणूस असल्यासारखं हसत म्हणाला, पण आता हा सगळा प्रकार फक्त करमणूक वाटतो. पुन्हा एकदा सगळे मोठ्याने हसू लागले. तो पुढे म्हणाला, मोफत काम करणारी याहून चांगली मोलकरीण मला कधीच मिळाली नसती. असं म्हणून त्यानं नाटकीपणे सगळ्यांसमोर वाकून अभिवादन केलं. मी काचे आडून त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. त्या क्षणी माझ्या डोळ्यातून एकही अश्रू आला नाही. माझं दुःख क्षणात नाहीसं झालं होतं. त्याच जागी एक वेगळीच भावना मनात उभी राहिली होती. माझ्या अंगात खोलवर तिरस्कार भरून राहिला होता. तो माझ्या हाडामासात मुरल्यासारखा वाटत होता. 3 वर्ष त्यानं मला उपाशी राहिलेलं पाहिलं होतं. माझ्या पायातून रक्त येत असतानाही तो शांत बसला होता. कामाच्या ठिकाणी मी कोसळले तेही त्यानं पाहिलं होतं.
रुग्णालयातून मी त्याच्याकडे मदतीची भीक मागितली होती तेही त्याने ऐकलं होतं. तरी त्याच्याकडे रोज भरपूर पैसा होता. तरीही त्यानं मला मुद्दाम यातना भोगू दिल्या. वसुधा तिथेच उभी राहून द्राक्षरसाचा आस्वाद घेत हसत होती. तिच्या चेहऱ्यावर धक्क्याचं एकही चिन्ह नव्हतं. तिने त्याला थांबवण्याचा एकदाही प्रयत्न केला नाही. उलट ती त्याच्या त्या विकृत खेळाचा आनंद घेत होती. तिनं त्याचा सन्मानार्थ चषक उंचावला. ते पाहून मला स्वतःच्याच अंगाची किळस आली. माझ्या डोळ्यांसमोर आमचं थंड तळघरातलं घर उभं राहिलं. बंद पडलेला हीटर आठवला. रोजचे नूडल्स आठवले. रुग्णालयातून पावसात चालत घरी आलेली ती रात्र आठवली. $2000 त्या जेवणाची पावती आठवली. चिकटपट्टी लावलेले माझे बूट आठवले. आणि त्या सगळ्याला तो फक्त एक प्रयोग म्हणत होता. मला तो फक्त मोफत काम करणारी मोलकरीण समजत होता. तो माझ्या प्रेमालाच करमणूक म्हणत होता. माझ्या वेदनांना त्यानं एक खेळ बनवलं होतं. माझ्या कष्टाची थट्टा केली होती. माझ्या मनाशी तो खेळत राहिला होता. मी त्या अंधाऱ्या गवतावर शांत उभी राहिले होते. काचे आडून अजूनही श्रीमंत लोकांचं हसणं ऐकू येत होतं. माझा स्वस्त कोट पूर्ण भिजला होता. बुटांमुळे पाय अजूनही दुखत होते. पण माझं मन आता पूर्ण शांत झालं होतं. मला पुढे काय करायचं आहे हे अगदी स्पष्ट झालं होतं. मी हळूहळू त्या खिडकीपासून मागे सरकले. मी तिथून निघून जाताना कोणाचंच माझ्याकडे लक्ष गेलं नाही. मी नेहाच्या मोटारीजवळ आले आणि शांतपणे आत बसले. आता माझे हात अजिबात थरथरत नव्हते. डोळ्यात अश्रूही नव्हते. घरी परतताना मी संपूर्ण प्रवासभर एक शब्दही बोलले नाही. रस्त्यावरचे दिवे माझ्या चेहऱ्यावरून सरकत होते. हळूहळू पुन्हा गरीब वस्ती सुरू झाली. करडे थंड रस्ते पुन्हा नजरेसमोर आले. रस्त्याखालचं आमचं तळघरातलं घर माझी वाट पाहत होतं. पण आता ती जागा माझी राहिलीच नव्हती. मी शांतपणे दार उघडलं. समीर अजून घरी आला नव्हता. त्याचा खेळ खेळायचा हातातला संच सोफ्यावर पडला होता. त्यानं वापरलेली घाणेरडी वाटी टेबलावर तशीच होती. त्यानं वर्षानुवर्ष सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जिवंत असल्यासारखी वाटत होती. मी आधी माझी एक छोटी पिशवी भरली. माझे सगळे महत्वाचे कागद, कपडे आणि कामाचे बूट त्यात ठेवले. त्याच्या कोणत्याही वस्तूला मी हात लावला नाही. काहीही फोडलं नाही. त्याच्यावर ओरडलेही नाही. त्यानंतर मी गेल्या 3 वर्षात जपून ठेवलेल्या सगळ्या पावत्या बाहेर काढल्या. घर भाड्याच्या पावत्या एका जुन्या खोक्यात होत्या. किराणाची बिलं 2 पाकिटात ठेवली होती. दूरध्वनीची बिलं एका फाईलमध्ये होती. कपड्यांच्या पावत्या वेगळ्या पिशवीत होत्या. मी सगळे कागद टेबलावर मांडले. एका वहीत एक एक आकडा लिहायला सुरुवात केली. घर भाडं, अन्न, दूरध्वनीचं बिल, कपडे, औषधं, बसचं भाडं, बूट, कपडे धुण्याचा खर्च, उभेसाठीचा खर्च, प्रत्येक रुपयाचा हिशेब माझ्या समोर होता. प्रत्येक महिन्याची नोंद होती. एकूण रक्कम वाढतच होती. पण माझा राग आता शांत आणि ठाम झाला होता. मला फक्त सूड घ्यायचा नव्हता, तर मला सत्य सगळ्यांसमोर आणायचं होतं. त्यानं माझं म्हणणं ऐकावं इतकंच नव्हे, तर त्याच्या संपूर्ण जगानं सत्य ऐकावं अशी माझी इच्छा होती. मध्यरात्रीच्या सुमारास समीर घरी आला. त्याच्या अंगातून द्राक्षरसाचा आणि गोड धुराचा वास येत होता. तो म्हणाला की कार्यक्रम खूप छान झाला. आता त्याला भविष्यासाठी खूप आशा वाटते आहे. मी मुद्दाम थकलेली असल्यासारखं वागले. त्याला फक्त एवढंच म्हणाले की ते ऐकून मला खूप आनंद झाला. त्याच्या नजरेस टेबलावरचे कागद पडले नाहीत. मी ते आधीच पलंगाखाली लपवून ठेवले होते. तो नेहमीप्रमाणे माझ्या कपाळावर हलकसं चुंबन घेऊन झोपायला गेला. पण त्या स्पर्शात आता मला फक्त खोटेपणा आणि थंडपणा जाणवत होता. तरीही मी त्याला वाटू दिलं की त्याचा खेळ अजूनही सुरू आहे. त्या रात्री मी पलंगाच्या अगदी कडेला झोपले. दुसऱ्या संध्याकाळी त्याचा एक मोठा समारंभ होता. तो म्हणाला की हा समाजकार्यासाठी निधी गोळा करण्याचा कार्यक्रम आहे. श्रीमंत लोक इतरांची खूप काळजी घेतात. त्याचं ते वाक्य ऐकून मला हसू आलं. पण मी काहीच बोलले नाही. मी फक्त रात्रीची वाट पाहत होते. त्या रात्रीनंतर मात्र कोणीही त्याच्या त्या क्रूर खेळाला करमणूक म्हणालं नाही. त्याच्या श्रीमंत जगानं त्याचा खरा चेहरा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. त्याचा खेळ त्या सभागृहात कायमचा संपला. मी शांत पण ठाम आवाजात म्हणाले, तुम्ही माझ्या वेदनांवर हसत होतात. ते ऐकताच अनेक पाहुणे त्याच्यापासून दूर सरकले. एका वयस्कर महिलेनं माझ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचा धक्का क्षणात संतापात बदलला. तिनं समीरकडे पाहून विचारलं, हे सगळं खरं आहे का? समीरनं तोंड उघडलं, पण त्याच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही.
त्याचं ते मौनच सगळ्यांसाठी पुरेसं उत्तर होतं. क्षणात सगळ्यांनी त्यांचे दूरध्वनी बाहेर काढले. माझ्या हातातल्या पावत्यांचे आणि कागदांचे छायाचित्र काढायला सुरुवात केली. दाराजवळ उभा असलेला एक माणूस घाईघाईनं तिथून बाहेर निघून गेला. तेवढ्यात आणखी एका पाहुण्यानं बाहेर कोणाला तरी दूरध्वनी केला. समीरनं वर्षानुवर्ष जपलेली स्वच्छ प्रतिमा एका रात्रीत कोसळली. मी ते सगळं शांतपणे पाहत उभी होते. मी हातातला ध्वनिक्षेपक खाली ठेवला. आता माझे हात अगदी हलके वाटत होते. छातीतला भारही पूर्णपणे उतरल्यासारखा वाटत होता. मी शेवटच्यांदा समीरकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचं खोटं आकर्षण नाहीसं झालं होतं. त्याच्या जागी आता फक्त भीती उभी होती. मी शांतपणे वळले आणि एकटीच बाहेर पडले. यावेळी मला थांबण्याचा प्रयत्न कोणीच केला नाही. बाहेरची रात्र थंड होती, पण त्या थंडीचा मला आता काहीच त्रास होत नव्हता. चिकटपट्टी लावलेले माझे बूट त्या दगडी पायऱ्यांवर अलगद पडत होते. मी त्या आलिशान वाड्यापासून कायमची दूर निघून गेले. त्या तळमजल्यातल्या घरात मी पुन्हा कधीच परत गेले नाही. रस्त्याच्या कडेला नेहा माझी वाट पाहत उभी होती. तिनं मोटारीचं दार उघडलं. मी तिच्या शेजारी जाऊन शांतपणे बसले. तेवढ्यात माझं संपूर्ण शरीर थरथरायला लागलं. तिनं अलगद माझा हात हातात घेतला. पुढचे काही महिने अजिबात सोपे नव्हते. समीरनं मला अनेक वेळा दूरध्वनी केले, पण मी त्याचा एकही दूरध्वनी उचलला नाही. नेहाच्या मदतीनं मी एका वकिलाची भेट घेतली. माझ्याकडे असलेले सगळे कागद मी त्यांच्याकडे दिले. घडलेली प्रत्येक गोष्ट मी अगदी खरीखुरी सांगितली. आमचा घटस्फोट न्यायालयात गेला. समीरनं स्वतःला बिचारा दाखवण्याचा प्रयत्न केला. मी पैशासाठी हे सगळं करत आहे असंही तो म्हणाला. मला आधीपासूनच सगळं माहीत होतं असंही त्याने सांगण्याचा प्रयत्न केला. पण माझ्याकडे प्रत्येक खर्चाची पावती होती, प्रत्येक नोंद होती. त्या काळ्या कार्डाचाही ठोस पुरावा माझ्याकडे होता. त्याचे अनेक मित्रही त्याच्या बाजूने उभे राहिले नाहीत. काही जणांनी तर न्यायालयात त्याच्या विरुद्ध साक्ष दिली. त्या समारंभात घडलेली गोष्ट फार वेगाने सगळीकडे पसरली. प्रतिष्ठेला धक्का बसणं श्रीमंत लोकांना अजिबात सहन होत नव्हतं. वसुदानही नंतर अनेक बैठकींना जाणं बंद केलं. समीर मात्र त्याच्या वकिलांसोबत एकटाच बसलेला दिसायचा. न्यायमूर्तींनी सगळे कागद काळजीपूर्वक पाहिले. त्यांनी माझ्या रुग्णालयाचं बिल पाहिलं, माझ्या कामाच्या नोंदी पाहिल्या, माझी संपूर्ण कहाणी शांतपणे ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी समीरकडे ज्या नजरेनं पाहिलं, ती नजर मी आयुष्यभर विसरणार नाही. त्या खटल्यात मला मोठी भरपाई मिळाली. त्याहून मोठी गोष्ट म्हणजे मला माझं स्वातंत्र्य परत मिळालं. त्या पैशांनी माझ्या सगळ्या जखमा भरल्या नाहीत. माझ्या शरीराला अजूनही उपचारांची गरज होती. माझ्या मनाला अजून वेळ हवा होता. पण आता मी मोकळा श्वास तरी घेऊ शकत होते. एक वर्षानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. मी माझं स्वतःचं छोटंसं पण सुंदर उपहारगृह सुरू केलं. तिथं उबदार प्रकाश होता. स्वच्छ काचेच्या खिडक्या होत्या. ताज्या अन्नाचा आणि सुगंधी कॉफीचा दरवळ सगळीकडे पसरलेला असायचा. त्या उपहारगृहाचं नाव मी सईचं स्वयंपाकघर असं ठेवलं. माझ्याकडे काम करणाऱ्या प्रत्येकाला मी योग्य पगार द्यायचे. आता मला भीतीनं जाग यायची नाही. रोज मऊ आणि आरामदायी पादत्राणं घालायचे. माझे पाय हळूहळू बरे होत गेले. माझे हात पुन्हा मजबूत दिसू लागले. आरशात पुन्हा माझाच चेहरा दिसू लागला. आता अपराधी वाटल्याशिवाय मी पोटभर जेवू शकत होते. सिद्धार्थ माझ्या उपहारगृहाचा मुख्य आचारी होता. तो 35 वर्षांचा, शांत आणि मनमिळावू माणूस होता. तो रोज सकाळी लवकर यायचा. कोणतीही तक्रार न करता मनापासून काम करायचा. तिथं काम करणाऱ्या प्रत्येकाचा तो आदरच करायचा. त्यानं प्रेमाची कधीच परीक्षा घेतली नाही. एका सकाळी तो माझ्यासाठी गरम कॉफी घेऊन आला. तो गरम कप हातात धरताच मला एक वेगळीच ऊब जाणवली. तो हसत हसत त्या दिवसाच्या पदार्थांबद्दल विचारत होता. त्याचा आवाज शांत, साधा आणि मनाला दिलासा देणारा होता. त्यानं माझ्याशी कधीच खेळ केला नाही. त्या एका गोष्टीची किंमत कोणत्याही गोड शब्दांपेक्षा जास्त होती. मी खाली माझ्या पायातल्या मऊ स्वच्छ पादत्राणांकडे पाहिलं. मग माझ्या उपहारगृहात नजर फिरवली. प्रत्येक टेबलावर हसरे चेहरे होते. प्रत्येक टेबलाभोवती आयुष्य फुलत होतं. मग माझी नजर स्वयंपाकघराच्या बाजूला उभ्या असलेल्या सिद्धार्थकडे गेली. माझ्या छातीत हळूहळू एक शांतता भरून आली. समीरनं स्वतःला गरीब दाखवलं होतं, पण त्याच्याकडे सुरुवातीपासूनच भरपूर पैसा होता. त्याचा आलिशान वाडा होता. त्याच्याकडचं ते काळं कार्ड त्याला हवं ते सगळं विकत घेऊ शकत होतं. पण त्याच्या प्रेमात मात्र काहीच खरं नव्हतं.
त्याच्या मनात खरी माया नव्हती. मी मात्र माझं आयुष्य स्वतःच्या बळावर पुन्हा उभा केलं. माझ्या कष्टाळू हातांनी ते घडवलं. सत्याच्या आधारावर ते उभारलं. विश्वासघातातून बाहेर पडून ते पुन्हा फुलवलं. आज माझे कष्ट माझंच आयुष्य समृद्ध करत आहेत. आज माझ्या प्रेमाची सुरुवात आदरापासून होते